जय सियाराम. मी मनीषा गोविंदवाणी आपले सहर्ष स्वागत करीत आहे या वसुंधरा पायदिंडी 2025मध्ये, जी निघाली आहे रामानंद संप्रदायाचे उपपीठ मुंबई या ठिकाणाहून. दिनांक 4 ऑक्टोबर 2025 रोजी अनंत श्री विभूषित जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या दिव्य प्रेरणेतून व संकल्पनेतून ही दिंडी काढण्यात आलेली आहे. ही पायदिंडी म्हणजे केवळ पायी यात्रा नसून श्रद्धा, भक्ती व वसुंधरेचे संवर्धन कसे करावे असा त्रिवेणी संगम आहे. ही वसुंधरा पायदिंडी म्हणजेच केवळ प्रदूषण टाळा, पर्यावरण वाचवा असे संदेश देणारी नसून त्यासाठी मानवाने काय उपाययोजना केली पाहिजे हे दाखवणारी आदर्श परंपरा आहे. आज आहे दिनांक 16 ऑक्टोबर 2025, म्हणजेच दिंडीचा सलग 13वा दिवस. आपण पाहणार आहोत या वसुंधरा पायदिंडीचा आजचा दुसऱ्या सत्रातील पुढील प्रवास. चला तर मग या भव्य दिव्य अशा भक्तिमय पायदिंडीत आपणही सहभागी होऊया व आपला दिवस भक्तिमय करूया. दुपारी मुक्कामाच्या ठिकाणी सर्व यात्रिकी व भाविकांनी स्वादिष्ट अशा महाप्रसादाचा आस्वाद घेतला व अल्पविश्रांतीनंतर अनंत श्री विभूषित जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या सिद्ध व अलौकिक पादुकांना पुन्हा सुंदर अशा फुलांनी सजविलेल्या रथात विराजमान करण्यात आले व नंतर या पायदिंडीने पुन्हा नव्या जोमाने व नव्या ऊर्जेने शिस्तीत पुढील नियोजित स्थळी जाण्यासाठी प्रस्थान केले. या वसुंधरा पायदिंडीत विविध जाती समाजाचे लोक एकत्र आलेले दिसतात. या दिंडीत रामानंदाचार्यांच्या नियोजनानुसार कोणी रथाची सेवा करतात, तर कोणी महाप्रसाद बनविण्याची, तर कोणी यात्रिकींना वाढण्याची, तर कोणी स्वच्छतेची, तर कोणी यात्रिकींसाठी प्रथमोपचाराची. यावरून या यात्रिकींमधील आपुलकी, समानता व एकमेकांबद्दल असणारे प्रेम, बंधुभाव आपल्याला निदर्शनास येतो. हातात सप्तरंगी झेंडे तसेच वसुंधरेच्या संरक्षणाचे घोषवाक्य असणारे फलक, गळ्यात सुंदर असा टाळ व मुखात गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगी या, ना निजवासी नाथ महंता तूच देवराया. हा गजर खरोखरच किती विलोभनीय दृश्य आहे हे. मुंग्यांची रांग चालावी अशा पद्धतीने शिस्तबद्ध सारख्याच पोशाखात चालणारे हे यात्रिकी पाहिले की डोळ्याचे पारणे फिटते.
प्रमाणे अतिशय भक्तिभावात मजल दर मजल करत ही वसुंधरा पायदिंडी पोहोचली आहे परशुराम मंगल कार्यालय, पेढे, तालुका चिपळूण या ठिकाणी. या ठिकाणी जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या सिद्ध पादुकांचे यजमानांच्या हस्ते वेदशास्त्र संपन्न पुरोहितांद्वारे पंचोपचारे पूजन करण्यात आले. या ठिकाणी सर्व यात्रिकी व भाविकांसाठी सायंकाळच्या नाश्त्याचे आयोजन करण्यात आलेले होते. या सायंकाळच्या नाश्त्यासाठी ज्यांनी अन्नदान केले होते त्या भाग्यवान अन्नदात्यांचे नाव आहे श्री वेदांत निलेश शिंदे. आपण या ठिकाणी यात्रिकींसाठी उत्तम अशा अल्पोपहाराची सेवा केली त्याबद्दल आपले हार्दिक अभिनंदन. प्रकृती वाचली तर जीवन सुखमय होईल, वसुंधरा जपली तर जीवन निरामय होईल असा अमूल्य संदेश देत जाणारी ही वसुंधरा पायदिंडीमध्ये दिनांक 16 ऑक्टोबर 2025 रोजी संध्याकाळी बहादूर शेख नाका, तालुका चिपळूण, जिल्हा रत्नागिरी या ठिकाणी चिपळूण सेवा केंद्रातील युवा सेनेने वृक्षारोपण या विषयावर अतिशय सुंदर असे पथनाट्य सादर केले. वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे हा संदेश देत असताना तुकाराम महाराजांनी वृक्षांना आपल्या कुटुंबाचा दर्जा दिला आहे. त्याचप्रमाणे पूज्यपाद रामानंदाचार्यांनी या वसुंधरा पायदिंडीत वृक्षारोपण हा उपक्रम राबवून यत्र वृक्ष तत्र देवता, वृक्ष हे जीवनाचे नुसते प्रतीकच नाही तर शुद्ध हवेचा स्रोत आहे असा संदेश समाजाला दिलेला आहे. सुखी धरती करे पुकार, सुखी धरती करे पुकार, हरियाली से करो शृंगार, हरियाली से करो शृंगार असा महान संदेश आपल्या पथनाट्याद्वारे या युवा सेनेने समाजाला देऊन एक आदर्श आपल्या सर्वांसमोर मांडला आहे. खरोखरच या युवा सेनेचे खूप खूप कौतुक.
आधुनिकीकरणामुळे आज वायू प्रदूषण, जलप्रदूषण व ध्वनी प्रदूषण अशा अनेक समस्या उद्भवल्या आहे. ओझोनचा थर कमी होत चालला आहे, त्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत चालला आहे. तो थांबविण्यासाठी अधिकाधिक झाडे लावणे, पर्यावरणाची काळजी घेणे व नैसर्गिक संपत्तीचे रक्षण करणे हे मानवाचे मुख्य कर्तव्य आहे. ज्या वसुंधरेच्या कुशीत आपण जन्माला येतो, तिच्या अंगाखांद्यावर खेळतो, बागडतो, श्वास घेतो व तिच्याच कुशीत आपला देह ठेवतो, म्हणजेच आपला अंत होतो, तीच वसुंधरा आज संकटात आहे. त्यामुळे तिचे संरक्षण करण्यासाठी आपण प्लॅस्टिकचा वापर टाळला पाहिजे. पर्यावरणपूरक ऊर्जा स्रोतांचा वापर केला पाहिजे. पायी चालले पाहिजे. आपल्या स्वार्थासाठी वृक्षतोड थांबविले पाहिजे. निर्माता व निर्मिती यामध्ये नेहमी संघर्ष चालू असतो. ज्यावेळेस निर्मिती ही निर्मात्यावर अधिराज्य गाजवते, त्यावेळेस मानवाचा विनाश हा ठरलेला असतो. या ठिकाणी निर्माता म्हणजे निसर्ग व निर्मिती म्हणजे मानव आहे. जर मानवाने पर्यावरणाचा ऱ्हास थांबविला नाही तर करावे तसे भरावे या उक्तीनुसार मानवाचा ऱ्हास ठरलेला आहे. आपण आपल्या दैनंदिन जीवन पद्धतीत थोडीशी बदलून या पर्यावरणाचे संरक्षण कसे करता येईल असा संदेश ही वसुंधरा पायदिंडी सर्वांपर्यंत पोहोचवत आहे.
महंता तुझी योगीराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणिजवासी नाथ महंता तुझी योगीराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणिजवासी नाथ महंता तुझी योगीराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणिजवासी नाथ महंता तुझी योगीराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणिजवासी नाथ महंता तुझी योगीराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणिजवासी नाथ महंता तुझी योगीराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणिजवासी नाथ महंता तुझी योगीराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणिजवासी नाथ महंता तुझी योगीराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणिजवासी नाथ महंता तुझी योगीराया. आकाशात सूर्य अस्ताला गेला आहे व चांदण्यांची गर्दी झाली आहे. सर्व दूर अंधार पसरला आहे व दिव्यांनी आपल्या तेजाने प्रकाश पसरविला आहे. अशा वेळी ही वसुंधरा पायदिंडी मोठ्या शिस्तीने व उत्साहाने येऊन पोहोचली आहे स्वामी मंगल कार्यालय पुष्कराज कॉम्प्लेक्स या ठिकाणी. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणिजवासी नाथ महंता तुझी योगीराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणिजवासी नाथ महंता तुझी योगीराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणिजवासी नाथ महंता तुझी योगीराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणिजवासी नाथ महंता. येथे ही वसुंधरा पायदिंडी आल्यानंतर मोठ्या जल्लोषात तिचे स्वागत करण्यात आले. पूज्यपाद रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींच्या सिद्ध पादुकांचे सुवासिनींनी पारंपरिक पद्धतीने औक्षण केले. नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणिजवासी नाथ महंता तुझी योगीराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणिजवासी नाथ महंता तुझी योगीराया. व अतिशय सन्मानपूर्वक पूज्यपाद रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींच्या सिद्ध पादुकांना विलोभनीय अशा सजविलेल्या संतपीठावर विराजमान करण्यात आले.
सर्व परिसर जयघोषाने व घोषणांनी दुमदुमून गेला होता व वातावरण भक्तिमय झाले होते. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणीजवासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणीजवासी नाथ महंता तुझी योगिराया. नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणीजवासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणीजवासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणीजवासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणीजवासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणीजवासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणीजवासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणीजवासी नाथ महंता. संतपीठावर पूज्यपाद रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या दिव्य व अलौकिक पादुकांचे यजमानांच्या हस्ते रामानंद संप्रदायाच्या वेदशास्त्र संपन्न पुरोहितांद्वारे षोडशोपचारे पूजन करण्यात आले. जयांचे केलिया स्मरण, जयांचे केलिया स्मरण, सकळ विद्यांचे अधिकरण, ते हे वंदू श्रीचरण सद्गुरूंचे. धूप दीप व फुले यांच्या सुवासाने सर्व आसमंत जणू दरवळून निघाला होता. महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणीजवासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणीजवासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणीजवासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणीजवासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणीजवासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणीजवासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणीजवासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणीजवासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणीजवासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. अशा भक्तिमय वातावरणात यजमानांच्या हस्ते सांज आरती संपन्न झाली. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणीजवासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणीजवासी
तुझी योगीराया. गुरु माऊली या ठिकाणी सर्व यात्रिकी व भाविकांसाठी स्वादिष्ट व रुचकर अशा महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. या महाप्रसादासाठी ज्या भाग्यवान अन्नदात्यांनी अन्नदान केले होते त्यांचे नाव आहे अविनाश मधुकर जांगुष्टे. अन्नदान हे महत् पुण्यदान आहे, ज्यामुळे दाता व भोक्ता दोन्ही संतुष्ट होतात. खरोखरच आपण केलेली अन्नदानाची सेवा कौतुकास्पद आहे. या महाप्रसादात जेवताना प्रत्येकाला संतुष्टीची भावना निर्माण व्हावी यासाठी गोड पदार्थाचा समावेश केलेला होता. त्या गोड पदार्थासाठी ज्यांनी अन्नदान केले होते त्यांचे नाव आहे राजेश रामदास गुलेकर. आपले हार्दिक अभिनंदन. तुझी योगीराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. महाप्रसादानंतर ही वसुंधरा पायीदिंडी याच ठिकाणी विश्रांती घेणार आहे व उद्या पुन्हा नवीन ऊर्जेने व उत्साहाने आपल्या नियोजित मार्गाने प्रस्थान करणार आहे. चला तर मग आपण पण या ठिकाणी विश्रांती घेऊया व वसुंधरा पायीदिंडीच्या या उद्याच्या भक्तिमय प्रवासात पुन्हा सहभागी होऊया. तोपर्यंत जय सियाराम. आपल्या दक्षिण धर्मपीठाचे प्रमुख रामानंदाचार्य तथा नरेंद्राचार्य महाराजांच्या वतीनं संपूर्ण राज्यामध्ये ग्लोबल वॉर्मिंगच्या विरोधात एक जनजागृती करण्याचं काम सुरू झालेलं आहे. त्या पाठीमागे जनजागृती करण्याचं कारण की सध्या ग्लोबल वॉर्मिंगमुळं निसर्गामध्ये जे अनपेक्षितपणे अशा प्रकारचे फार मोठे जे बदल झालेले आहेत त्या बदलामुळे पूर्वीसारख्या ठराविक ऋतूंमध्ये ठराविक कालावधीमध्ये पाऊस पडणं, थंडी येणं, उन्हाळा ठराविक मर्यादेपर्यंत वाढणं अशा प्रकारचं जे काही एकंदरीत लक्षण होतं, अशा प्रकारचं जे काही ऋतुचक्र होतं ते ऋतुचक्र पूर्णपणे बिघडलेलं आहे, उद्ध्वस्त झालेलं आहे. रामानंदाचार्यांनी हा कार्यक्रम हातामध्ये घेतलेला आहे. असे अनेक कार्यक्रम या संस्थांमार्फत यापूर्वी झालेले आहेत. त्याची जर यादी वाचायला गेलं तर खूप मोठी आहे, कारण अशा अनेक कार्यक्रमांमधून मी सामील झालेलो आहे. मी सेवेकरांची सेवा पाहिलेली आहे. मी रामानंदाचार्यांचे विचार ऐकलेले आहेत. त्यांची धारणा आणि भावना आपण सर्वांनी मिळून समजून घेतलेली आहे. त्यामुळं त्या विषयावर मी जास्त भाष्य करून आपला वेळ घेऊ इच्छित नाही. परंतु आपल्यामार्फत रामानंदाचार्यांना एक माझी विनंती वजा निरोप हा आपण पोहोचवावा अशी माझी एक विनंती आहे की अनेक कामं तुम्ही हातामध्ये घेतलीत, तसे वणवे लावू नका. वणवे लावून हे सगळं जाळून खाक करू नका. अशा प्रकारचा एक कार्यक्रम, अशा प्रकारचा एक संदेश, अशा प्रकारची मोहीम आपण उभी करावी. आणि ती उभी करत असताना माझ्यासारखा राजकारणी माणूस सांगून जे कोणाला पटणार नाही ते तुम्ही एका शब्दामध्ये सांगितलं तर लाखो लोक त्याचं अनुकरण करतील हा माझ्या मनामध्ये विश्वास आहे. एवढीच फक्त विनंती माझी सांगा आणि ती मोहीम हातामध्ये घ्यायला महाराजांना भाग पाडा. एवढीच आपल्याला प्रार्थना करून या ठिकाणी थांबतो. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणिजवासी नाथ महंता तुझी योगीराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय